अन्वी आणि आर्यन दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले. 7 वर्षापूर्वी कोर्टात शेवटची भेट झाली होती. आज नशिबाने पुन्हा त्यांना समोरासमोर आणून उभं केलं होतं. आर्यनने स्वतःला सावरलं. त्याने खाली पडलेली फाईल उचलून अन्वीसमोर ठेवली. प्लीज हॅव अ सीट, मिस अन्वी देशमुख. त्याने मुद्दामहूनच तिचं लग्नानंतरचं आडनाव घेतलं नाही. अन्वीने शांतपणे खुर्चीवर बसत फक्त एवढंच म्हटलं, थँक्यू सर. त्या सर शब्दाने आर्यनच्या मनात काहीतरी तुटलं. एकेकाळी ती त्याला प्रेमाने आर्यन म्हणायची. आज तो तिच्यासाठी फक्त सर होता. आर्यनने मुलाखत पूर्णपणे व्यावसायिक ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही गेल्या 7 वर्षात काय केलं? अन्वीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं. दिवसा नोकरी केली, रात्री MBA पूर्ण केलं आणि प्रत्येक अपयशातून शिकत पुढे आले. तिच्या उत्तरात कुठेही तक्रार नव्हती, ना कोणावर दोष होता, फक्त संघर्ष होता. आर्यन तिच्याकडे पाहत राहिला. त्याला आठवलं, हीच मुलगी कधी काळी त्याला म्हणायची, माझ्या स्वप्नांना पंख दे. आणि त्यानेच ते पंख कापले होते. ऑफिसमध्ये काम सुरू झालं. मुलाखत संपली. अन्वी उठली. थँक्यू सर. ती निघणार इतक्यात आर्यन म्हणाला, मिस अन्वी. ती थांबली. तुम्ही उद्यापासून जॉईन करू शकता. अन्वी काही क्षण स्तब्ध झाली. म्हणजे माझी निवड झाली? आर्यन शांतपणे म्हणाला, हो, कारण तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात, बाकी कोणत्याही कारणामुळे नाही. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. ती फक्त एवढंच म्हणाली, धन्यवाद. दोघे रोज एकाच इमारतीत असायचे, पण आवश्यक तेवढंच बोलायचे. एका संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. सगळे कर्मचारी निघून गेले. अन्वी बस स्टॉपवर उभी होती. तेवढ्यात तिच्यासमोर एक कार थांबली. काच खाली झाली. आर्यन होता. बस, पाऊस खूप आहे. अन्वीने नम्रपणे नकार दिला. नको सर, मी जाईन. आर्यन हसला. आजही इतकाच हट्टी स्वभाव आहे तुझा. अन्वी काही बोलली नाही. पहिल्यांदाच दोघांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. काही दिवसांनी आर्यनच्या घरी त्याची आई सुमित्रा आजारी पडली. घर आवरताना आर्यनला एक जुनी फाईल सापडली. त्यात अन्वीची 7 वर्षापूर्वीची नोकरीचं ऑफर लेटर होतं आणि त्यासोबत एक पत्र. ते पत्र कधीच त्याच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. त्यात अन्वीने लिहिलं होतं, आर्यन, मला ही नोकरी स्वीकारायची नाही, कारण सध्या तुझ्या वडिलांची तब्येत महत्त्वाची आहे. मी फक्त तुला दाखवण्यासाठी अर्ज केला होता की मी सक्षम आहे. तुझा निर्णयच माझा निर्णय असेल. आर्यनच्या हातातून पत्र खाली पडलं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. मग त्याने आईकडे पाहिलं. आई, हे पत्र मला कधी दिलं नाहीस. सुमित्रा शांत बसली. काही वेळाने ती रडत म्हणाली, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली रे. मला वाटलं ती नोकरीसाठी तुला सोडून जाईल, म्हणून मी ते पत्र लपवलं. त्या एका कबुलीने 7 वर्षाचं सत्य समोर आलं. त्या रात्री आर्यनला झोप लागली नाही. तो पुन्हा पुन्हा ते पत्र वाचत होता. प्रत्येक ओळ त्याच्या मनाला जखम करत होती. तुझा निर्णयच माझा निर्णय असेल. हे वाक्य वाचताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला आठवलं, त्या दिवशी अन्वी किती वेळ त्याला म्हणत होती, माझं एकदा तरी ऐकून घे, पण त्याने तिचं ऐकलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आईजवळ गेला. सुमित्रा देवघरासमोर बसली होती. आर्यनने तिच्या हातात ते पत्र ठेवलं. आई, एका गैरसमजामुळे माझं घर उद्ध्वस्त झालं. सुमित्रेच्या डोळ्यात पश्चाताप होता. मला माफ कर बाळा. मी तुझं भलं व्हावं म्हणून केलं, पण माझ्या हट्टामुळे तुमचं आयुष्य तुटलं. आर्यन काहीच बोलला नाही. त्याने आईचा हात धरला आणि शांतपणे म्हणाला, काही चुका अशा असतात आई, ज्यांची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अन्वी नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होती. तिच्या टेबलाजवळ आर्यन आला. संपूर्ण ऑफिसचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. आर्यन शांत आवाजात म्हणाला, मिस अन्वी, थोडं बोलायचं आहे. दोघे कॉन्फरन्स रूममध्ये गेले. काही क्षण शांतता होती. मग आर्यनने खिशातून ते जुनं पत्र काढलं. अन्वीच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. हे तुला कुठे मिळालं? काल. 7 वर्षांनी. आर्यनने मान खाली घातली. हो, 7 वर्षांनी. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अन्वी, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुझं म्हणणं ऐकलं नाही. माझ्या अहंकारामुळे आपलं सगळं संपलं. पहिल्यांदाच इतका मोठा उद्योगपती एका स्त्रीसमोर हात जोडून उभा होता. मला माफ करशील का? अन्वी बराच वेळ शांत होती.
तिच्या डोळ्यातही पाणी होतं, पण तिचा आवाज ठाम होता. आर्यन, तुला माहीत आहे त्या दिवशी मला सर्वात जास्त कशाचं दुःख झालं होतं? आर्यनने नकारार्थी मान हलवली. घटस्फोटाचं नाही, तर तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही याचं. कॉन्फरन्स रूममध्ये शांतता पसरली. आज तू माफी मागतो आहेस, पण 7 वर्ष परत आणू शकशील का? आर्यनकडे उत्तर नव्हतं. मी तुला दोष देत नाही, पण त्या वेदना विसरणं इतकं सोपं नाही. हे बोलून अन्वी बाहेर निघून गेली. आर्यन तसाच खुर्चीत बसून राहिला. काही दिवसांनी कंपनीच्या एका मोठ्या प्रोजेक्टसाठी अन्वीची निवड झाली. तिला आणि आर्यनला एकत्र काम करावं लागणार होतं. सुरुवातीला दोघांनाही अवघड वाटलं, पण काम करताना आर्यनमध्ये झालेला बदल अन्वीला दिसू लागला. तो आता प्रत्येक कर्मचाऱ्याचं मत ऐकायचा, चूक झाली तर स्वतः कबूल करायचा आणि सर्वात महत्त्वाचं, तो कोणाच्याही स्वप्नावर मर्यादा घालत नव्हता. एका दिवशी मीटिंगनंतर तो म्हणाला, अन्वी, आज आपल्या कंपनीत अनेक महिला मोठ्या पदावर आहेत, कारण आता मला समजलं आहे, स्वप्नांना लिंग नसतं. अन्वी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिला जाणवलं, हा तो 7 वर्षापूर्वीचा आर्यन नव्हता. हा अनुभवाने बदललेला माणूस होता. काही दिवसांनी अन्वीला दुसऱ्या शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीतून मोठी ऑफर आली. दुप्पट पगार, मोठं पद आणि नवीन आयुष्य. तिने राजीनामा लिहिला. जेव्हा तो राजीनामा आर्यनच्या टेबलावर पोहोचला, त्याच्या हातातलं पेन खाली पडला. त्याला जाणवलं, यावेळी जर ती निघून गेली तर कदाचित ती कायमच दूर जाईल. तो तिच्या केबिनकडे धावत निघाला. अन्वी बॅग घेऊन बाहेर पडत होती. आर्यन तिच्यासमोर उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. यावेळी गमावण्याची भीती होती. यावेळी तिला जाऊ द्यायचं नव्हतं. अन्वी कंपनीच्या मुख्य दरवाजाकडे चालत होती. तिच्या हातात राजीनाम्याची प्रत होती. मनात नव्या आयुष्याची तयारी होती. मागून आर्यनचा आवाज आला, अन्वी, थांब. ती थांबली, पण मागे वळली नाही. आर्यन धावत तिच्यापर्यंत आला. अनेक वर्षांनी तो इतका अस्वस्थ दिसत होता. फक्त 2 मिनिटं, एवढंच बोलायचं आहे. अन्वी शांतपणे मागे वळली. बोल. आर्यनने खोल श्वास घेतला. 7 वर्षापूर्वी मी तुला थांबवलं नाही. आज पुन्हा तीच चूक करायची नाही. अन्वी काही बोलली नाही. मी तुझ्याकडून दुसरी संधी मागतोय. नवरा म्हणून नाही, आधी एक माणूस म्हणून. अन्वीच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, आर्यन, प्रेम पुन्हा होऊ शकतं, पण विश्वास तो तुटला की पुन्हा निर्माण करावा लागतो. आर्यनने मान खाली घातली. मला माहीत आहे, म्हणूनच मी तुझ्याकडून आज उत्तर मागत नाही. मग फक्त एवढी संधी मागतोय की माझ्या बदललेल्या स्वभावावर तू स्वतः निर्णय घे आणि विचार कर. मनात वर्षानुवर्ष दडलेल्या भावना पुन्हा जाग्या झाल्या. त्या संध्याकाळी अन्वीला आर्यनच्या आईचा फोन आला. बेटा, एकदा घरी येशील का? अन्वी काही क्षण शांत विचारात पडली. शेवटी ती गेली. सुमित्रा दारातच उभी होती. तिने अन्वीला पाहताच तिचे हात धरले. मला माफ कर. माझ्या अहंकारामुळे मी माझ्या मुलाचं आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. हे बोलताच ती अन्वीच्या पायाशी बसली. अन्वी घाबरली. आई, असं करू नका. सुमित्रा रडत म्हणाली. आज मला आई म्हणालीस, यापेक्षा मोठी शिक्षा आणि माफी दोन्ही नाही. आणि अन्वीने तिला उठवलं आणि मिठी मारली. घरात अनेक वर्षांनी पुन्हा शांततेचा श्वास उमटला. 1 आठवडा गेला. अन्वीने दुसऱ्या कंपनीची ऑफर नाकारली, पण तिने आर्यनला स्पष्ट सांगितलं, मी तुझ्यासोबत राहण्याचा निर्णय लगेच घेणार नाही. आर्यन हसला. यावेळी निर्णय तुझा असेल आणि मी त्याचा आदर करीन. पुढील काही महिने दोघे मित्रांसारखे भेटू लागले. कोणतेही वचन नाही, कोणताही दबाव नाही, फक्त संवाद. ज्या संवादाच्या अभावामुळे त्यांचं नातं तुटलं होतं, त्या संवादाने त्यांचं नातं पुन्हा जुळू लागलं. 6 महिन्यांनी आर्यनने अन्वीला त्या जुन्याच टेकडीवर बोलवलं, जिथे त्याने तिला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं. सूर्य मावळत होता. हवेत गारवा होता. आर्यन तिच्यासमोर आला. यावेळी त्याच्या हातात अंगठी नव्हती, फुलाचा गुच्छाही नव्हता. फक्त एक छोटंसं पत्र होतं. त्याने ते अन्वीच्या हातात दिलं. त्यात लिहिलं होतं, यावेळी मी तुला आयुष्यभर साथ देण्याचं वचन देत नाही, कारण वचन तुटू शकतात, पण रोज तुला समजून घेण्याचा प्रयत्न करेल, हे नक्की. अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले. ती हसत म्हणाली, मला महागडे भेटवस्तू कधीच नको होत्या. आर्यन, मला फक्त माझ्यावर विश्वास ठेवणारा जोडीदार हवा होता. आर्यनच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याने विचारलं, मग पुन्हा एकदा माझ्यासोबत चालशील?
अन्वीने त्याचा हात हातात घेतला. हो, पण यावेळी नवरा बायको म्हणून नाही. आर्यनचा चेहरा पडला. अन्वी हसली आणि पुढे म्हणाली, यावेळी आधी चांगले मित्र बनून. कारण मजबूत मैत्रीवर उभे राहिलेले नातं कधी तुटत नाही. आर्यनच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. दोघेही हातात हात घालून पुढे चालू लागले. नातं अहंकारामुळे तुटत नाही, संवाद थांबल्यामुळे तुटतं. आणि प्रेमाची खरी ताकद माफ करण्यात नसते, तर पुन्हा विश्वास निर्माण करण्यात असते. मंडळी, ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.